हाय हॅलो नमस्कार. रामकृष्ण हरी सर्वांना. आपण आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांवर आणि त्यांच्या अजरामर गाथ्यावर चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा तुकाराम गाथा असं उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक जुना ग्रंथ येतो. हा ग्रंथ म्हणजे संपूर्ण जीवन दर्शन आहे. म्हणजे एका अशा संताचं आत्मचरित्र आहे ज्यांनी आपलं दुःख, आपला संघर्ष आणि आपला आनंद सगळं काही शब्दांमध्ये गुंफून समाजासमोर ठेवलं. हा ग्रंथ म्हणजे केवळ 4,500 अभंगाचा आकडा नाहीये. यात ईश्वर प्रेम आहे, आत्मपरीक्षण आहे, समाजातील ढोंगीपणावर केलेला प्रहार आहे आणि मानवी मूल्यांची शिकवण आहे. म्हणजे हा एक अथांग सागर आहे. गाथा म्हणजे केवळ भक्तीचं वर्णन नाहीये, ते एका समाजसुधारकाचं घोषवाक्य आहे. विचार करा, त्या काळात जेव्हा धर्म आणि देवळांवर काही विशिष्ट वर्गांची मक्तेदारी होती, तेव्हा तुकारामांनी विठ्ठलाला मंदिरातून बाहेर काढून सामान्य माणसांच्या घरात, श्रमिकांच्या घामात आणि दुःखितांच्या अश्रूंमध्ये आणून बसवलं. म्हणजे देव दगडात नाही तर माणसात आहे, हे त्यांनी सर्व समाजाला सांगितलं. तुकाराम महाराजांचा जन्म साधारणपणे 1608च्या सुमारास देहूमध्ये झाला. एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म जरी सामान्य कुटुंबात झाला असला तरी तो काळ मात्र सामान्य नव्हता. महाराष्ट्रावर तेव्हा मुघल सत्तेचा दबाव होता. धर्माच्या नावाखाली कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं. या सर्व परिस्थितीचा तुकाराम महाराजांच्या संवेदनशील मनावर खूप खोल परिणाम झाला आणि त्यातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. पहिली पत्नी आणि मुलं गेली. व्यापारात मोठं नुकसान झालं. कर्जबाजारी झाले. समाज त्यांना अपयशी म्हणू लागला. हे आघात खूप मोठे होते, पण ते दुःख त्यांना संपवत नाही तर ते त्यांना एका नव्या वाटेवर घेऊन जातं. याच दुःखाने त्यांना संसाराच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक सत्याचा शोध घेण्यास प्रवृत्त केलं. अनेकदा मोठं दुःखच माणसाला अंतर्मुख बनवतं आणि तुकोबांच्या बाबतीत तेच घडलं. संसार आणि अध्यात्म यामधला जो संघर्ष होता तो त्यांच्या अनेक अभंगामधून दिसून येतो. तुकोबांचा विठोबा हा राजा किंवा कोणी न्यायाधीश नाहीये, तर तो सख्खा, मित्र आणि आईबाप आहे. तुकोबांसाठी विठ्ठल केवळ मूर्तीपुरता मर्यादित नव्हता, तो चराचरात व्यापलेला होता. म्हणूनच ते म्हणतात, देव पाहिला अंतर्यामी, बाहेर शोधू नये. म्हणजेच देव बाहेर नाही, तुमच्या आत आहे. हा संदेश त्यांनी समाजाला दिला. तुकोबांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, पोटासाठी करती भक्ती, ते जाणावे ढोंगी. त्यांच्या मते धर्म हे उपजीविकेचं साधन नाही, तर ते आत्मशुद्धीचं साधन आहे. तुकोबांनी सामाजिक समतेचा विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला. तुकाराम गाथा ही एक प्रकारे सामाजिक समतेची घोषणाच आहे. त्यांनी शूद्र, स्त्री, गरीब यांच्या दुःखाला वाचा फोडली आणि यामुळेच तत्कालीन धर्मसत्ताधाऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला. हा विरोध इतका वाढला की त्यांच्या आयुष्यात गाथा इंद्रायणीत बुडवण्याचा प्रसंग आला. काही कर्मठ पंडितांनी त्यांचे अभंग अपवित्र ठरवून इंद्रायणीत बुडवण्याची शिक्षा दिली आणि त्या प्रसंगात तुकाराम महाराजांचं मोठेपण दिसतं. त्यांनी कोणताही विरोध केला नाही. त्यांनी आपला सगळा भार विठ्ठलावर टाकला. माझे काही नाही, सर्व विठ्ठलाचे, अशी त्यांची भावना होती. आणि मग काही दिवसांनी ते अभंग तरंगून वर आले. ही घटना श्रद्धेच्या आणि सत्याच्या विजयाचं प्रतीक मानली जाते आणि यातूनच त्यांच्या वैराग्याची कल्पना स्पष्ट होते. त्यांचं वैराग्य हे संसारातून पळून जाणारं नव्हतं, तर संसारात राहून त्यात मन न ठेवता कसं राहावं हे सांगणारं होतं. त्यांच्या अभंगामध्ये संसार आणि अध्यात्म यातील द्वंद्व सतत दिसतं. संसार सारा माया, विठ्ठला वाचुनी शून्य, असं म्हणतानाही ते संसारातील जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. हाच मानवी भाव त्यांच्या अभंगांना अधिक जवळचं करतो. तुकोबांनी देव आणि भक्त यांच्यातील नातं अधिक मोकळं आणि जिव्हाळ्याचं बनवलं. त्यांचा विठ्ठल हा कधी सखा, कधी आई, तर कधी गुरु बनून त्यांच्यासोबत उभा राहतो. हाच आपलेपणा आजही त्यांच्या अभंगांना जिवंत ठेवतो. तुकोबांनी शब्दांना शस्त्र बनवून समाजातील ढोंगीपणावर प्रहार केला. आजच्या काळात आपण आपल्या शब्दांचा वापर सत्यासाठी आणि समानतेसाठी कसा करू शकतो, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुकाराम गाथ्याबद्दल तुमचे मत काय आहे याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.